नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त गरमागरम कांदेभजी करणार आहोत. बाहेर मस्त पाऊस आणि घरात गरमागरम कांदेभजी, त्यासोबत मिरची आणि चहा, हा आस्वाद आणि अनुभव आहे. चला तर मग आता आपण कांदेभजी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथे आम्ही 3 मोठे कांदे पातळ लांबड्या आकाराचे चिरून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे. गरजेनुसार आपण इथे मीठ वापरणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता कांद्याचे पातळ काप कसे झालेले आहेत ते. आणि आपण मीठ घातल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहोत. कांद्याला पाणी सुटायला पाहिजे आणि त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घ्यायचे. एक्स्ट्राचं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं नाही आहे. इथे आता तुम्ही बघू शकता कांद्याला किती 15 मिनिटांनंतर पाणी सुटलेलं आहे ते. आता या पाण्यामध्येच आपण पीठ घालून घ्यायचं. इथे कोल्हापुरी घाटी मसाला मी 2 चम्मच यूज केलेले आहेत. हळद 1 चम्मच आणि ओवा आपण क्रश करून यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार आपण मगाशी कांद्यामध्ये मीठ यूज केलं होतं, त्याच्यामुळे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत. तांदळाचं पीठ वापरल्याने भजी एकदम कुरकुरीत होतात, त्यामुळे आम्ही 1 चम्मच इथे तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे. आणि बेसनचं पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपण थोडं थोडं करत यामध्ये बेसनचं पीठ यूज करणार आहोत. इथे आता मी कांदा भजीसाठी आमचं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आम्ही ॲडिशनल पाणी यामध्ये यूज केलेलं नाही आहे. जेवढं कांद्याला पाणी सुटलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण तर इथे आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरमही झालेलं आहे. आता यामधलं तेल आपण थोडंसं मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. यामुळे कांदा भजी एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि चविष्ट होतात. तेल गरम असल्यामुळे तुम्ही हाताने मिक्स करू नका. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये भजी सोडायचं आहे. भजी सोडते वेळेस आपण गोलाकार पद्धतीने नाही सोडायचं आहे. बोटाने थोडं कुस्करत आतमध्ये भजी सोडायचं आहे, म्हणजे भज्याला खेकड्यासारखा आकार येतो. आपण मीडियम गॅसवरती भजी तळून घ्यायचे आहेत, कारण कांदा चांगला भाजला गेला पाहिजे. आणि यामध्ये आपण बिलकुल सोडा वगैरे यूज केलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे भजीचा कलर खूप छान आलेला आहे.
तर अशा प्रकारे आपले भजी तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान दिसत इथे. आणि आपण ही ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आपण इथे टिश्यू पेपर यूज करणार आहोत, जेणेकरून आतलं तेल टिश्यू पेपर खेचून घेईल. तुम्ही कांदा भजी करते वेळेस तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता यूज करू शकता. त्याच्यामुळे आणि भजी टेस्टी लागतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता. पण इथे आम्ही फक्त कांद्यामध्ये भजी केलेत. इथे कांदा भजीसोबत आम्ही मिरची तळलेली आहे. भजीसोबत मिरची खूप छान लागते. आणि भजी म्हटलं तर त्यासोबत मिरचीही पाहिजेच. तर अशा प्रकारे आमचे कांदा भजी बनवून तयार झालेले आहेत. खूप दिसायला तर खूप छान दिसते. आम्ही त्यासोबत पुदिन्याची चटणी केली आहे आणि सोबत मिरच्याही आहेत. आणि कांदा भजी इथे एकदम क्रिस्पी, खुसखुशीत आणि एकदम स्वादिष्ट झालेले आहेत. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा कशी झालेली आहेत ते. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.